श्री स्वामी समर्थ. दुधाचा चहा खरंच वजन वाढवतो का? चहामध्ये हा बदल केल्यास रक्तातील साखर कमी करण्यात होऊ शकते मदत. कोरा चहा प्यावा की दुधाचा, या वर्षानुवर्षे चर्चेत असणाऱ्या प्रश्नाविषयी अलीकडे झालेल्या एका अभ्यासात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. आपल्यासाठी नेमका कोणता चहा योग्य ठरेल व दिवसातून किती वेळा हा चहा प्यावा हे जाणून घेऊया. दुधाचा चहा प्यायल्याने किंवा दूध टाकून चहा खूप वेळ उकळल्याने ॲसिडिटी होण्याची शक्यता अधिक असते, असा एक समज आहे. याऐवजी कोरा चहा पिणं हा त्यातल्या त्यात सोपा व फायदेशीर पर्याय मानला जातो. यात काही तथ्य आहे का व कोऱ्या चहाचे स्वतंत्र काही फायदे आहेत का हे पाहूया. अलीकडेच झालेल्या अभ्यासात ऑस्ट्रेलियातील ॲडलेड विद्यापीठ आणि चीनमधील साऊथ ईस्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की दररोज कोरा चहा पिणाऱ्यांमध्ये प्री डायबिटीजचा धोका 53% कमी असतो, तर टाईप 2 मधुमेहाचा धोका 47% कमी होतो. ॲडलेड विद्यापीठातील अभ्यासक टोंग झी वू यांनी या अभ्यासाबाबत निरीक्षण नोंदवताना सांगितले की रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यात कोरा चहा उपयुक्त ठरू शकतो. कोरा चहा प्यायल्याने लघवीमधून वाढलेल्या ग्लुकोजचे उत्सर्जन होत असावे आणि म्हणून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यात मदत होते, असा अंदाज टोंग झी वू यांनी व्यक्त केला आहे. कोऱ्या चहाचा आणखीन एक फायदा म्हणजे यामुळे पचनाचा वेग वाढण्यास मदत होते. तसेच कोऱ्या चहामधील दाहकविरोधी गुणधर्मामुळे स्वादुपिंडातील व आतड्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते. दुधाच्या चहामुळे वजन वाढत असल्याची सुद्धा अनेकदा चर्चा होते, पण सोप्या शब्दात सांगायचं तर दुधापेक्षा किंवा चहा पावडरपेक्षा चहामध्ये घातली जाणारी साखर हा सर्वात जास्त घातक पदार्थ आपल्या शरीरासाठी ठरत असतो. साखरेवर नियंत्रण ठेवल्यास दुधाच्या चहाचा वजनावर अगदीच वाईट परिणाम होण्याची शक्यता कमी असते. म्हणून साखर नसलेला चहा आपण नक्कीच पिऊ शकतो. तज्ज्ञ डॉक्टर असेही सुचवतात की चहाबरोबर आपण काय खातो हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. शक्यतो अधिक गोड, क्रीमी बिस्किट, टोस्ट घेणे टाळावे. यामुळे रक्तातील साखर बूस्ट होण्याची शक्यता असते. दिवसातून 2 वेळा कमी साखरेचा व दुधाचा चहा घेणे साधारणतः शरीराला योग्य ठरू शकते. यापेक्षा जास्त प्रमाण हे पित्त व ॲसिडिटी वाढवण्याची शक्यता असते. दरम्यान हे सगळे फायदे लक्षात घेता आपणही दुधाच्या ऐवजी कोरा चहा पिण्याचा आरोग्यदायी बदल करून पाहू शकता. कोऱ्या चहाचे नक्कीच अनेक फायदे आहेत. शिवाय जर पोट साफ होत नसेल तर कोऱ्या चहामध्ये लिंबू पिळून पिल्यास त्याचा फायदा लवकर होतो. नक्की करून बघा आणि कोरा चहा पिण्यास आजच सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.